आई सत्यनारायणाची पूजा चालू आहे. हा कसं वाटतंय घरात मंगलमय वातावरण? मस्त छान वाटतंय ना? हा मग ते प्रसादाचं काय झालं? आता काय प्रसाद देते. अरे वा मस्त छान एकदम. आता तूप घातलंय, साजूक तूप मस्त छान मस्त. हा रवा आहे, केळ, साखर, मनुके, काजू, क्या बात है, आणि दूध. हा चला बघूयात आपण असा केळ घालून मस्तपैकी पूजेचा प्रसाद. वा क्या बात आहे. खरं बघायला गेलं ना म्हणजे आंबा घालून पण शिरा करतात, पायनॅपल शिरा असतो, पण हा जो सत्यनारायणाचा जो आपण शिरा करतो ना, म्हणजे जी करायची पद्धत आहे ना ती म्हणजे काहीतरी म्हणजे एकदम निराळीच आहे, एकदम मस्त आहे. काय म्हणणं तुझं याच्यावरती? म्हणजे ते पण शिरे छान लागतात, नाही असं नाही, पण ह्याची जी मजा आहे ना ती त्याच्यात नाही. हा ते सगळं म्हणजे आणि शेवटी देवासाठी असतं ना ते सगळं. भले खाणारे आपण असलो तरी आपण तो भाव असतो आपल्या मनात की बा हे देवाला नैवेद्य आहे. बरोबर. छान. आता असा हा मस्त आपण प्रसाद म्हणजे हा रवा जो आहे हा छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे. इकडे छान मस्त पैकी हा रवा जो आहे हा तुपामध्ये मस्त भाजला जात आहे. मंद आचेवरती भाजायचा आहे छान पैकी असा मस्त. त्याचा तो तुपाचा वास एकदम मस्त मस्त दरवळतोय ना. आणि इकडे हे केळ थोडंसं आपण स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे असं मध्ये मध्ये फोडी फोडी खायला नाही आवडत, आणि थोड्याशा फोडी पण ठेवायच्या म्हणजे छान वाटतं ते. असं दोन्ही करायचं. हे बघा छान असं म्हणजे हे बघ तू करते मी हे खायला तुला मदत करते. हे बघा कसं मस्त असं तूप सुटलंय छान पैकी, आणि त्याचा रंग असा जरा बदामी सर करायचा आहे. तर मला माहिती नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतं आहे आणि कसं नाही दिसणार आहे, पण असा पांढरा नाही ठेवायचा, जास्त पांढरा नाही. हा जास्त पण असा तो ब्राऊन नाही करायचा, असं व्यवस्थित मीडियम मध्ये घ्यायचा. हा खमंग झालाय. आणि मंदाचेवरच करा कारण मग तो छान भाजला जातो. अजिबात मोठ्या गॅसवर करायचा नाही. बरोबर आहे? येस, म्हणजे मला माहिती आहे. आता याच्यात दूध घालायचं. आम्ही शक्यतोवर पाण्याचा वापर नाही करत आहे, आणि म्हणजे नेहमीच करताना असंच करतो. आता सांभाळून घालायचंय. वा 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 वा. हे एकदम काळजीपूर्वक घालायचं दूध, कारण हे उडायची खूप भीती असते आणि चांगल्यापैकी चटका बसतो हा याचा. वाव हे बघा छान. हा आणि हलवताना पण एकदम काळजीपूर्वक हे करा, पूर्ण ढवळून घ्या सगळं छानपैकी. ढिकळे नाही होते. हा आणि हातावर तुमच्या उडून घ्यायचं. हातावर हा तेच, नाही तर अगदीच काहीतरी वेगळं होईल. उडायला लागतं, उडायला त्याच्यावरती हा झाकण ठेवायचं. वा हे पण चांगली आयडिया आहे. आता काय घालायचं? केळ घालायचं. बारीक करून घ्यायचं. हा बारीक करून घ्यायचं मस्तपैकी. आता हे केळ सगळं एकत्र करायचं आहे. वा एकीकडे पूजा आणि एकीकडे हा मस्तपैकी प्रसाद भाजला जातोय एकदम अलभ्यला. खूप छान. आणि आज पूर्ण वेळ आम्ही आमच्यासाठी काढलेला आहे. बाबांनी स्वतःसाठी वेळ काढलाय, म्हणजे आमच्यासाठी. मी आज क्लासला सुट्टी दिलेली आहे आणि आईने पण आज कोणत्याच प्रकारच्या ऑर्डरी घेतल्या नाही. सगळा वेळ फक्त हा आमचा आहे, कारण की आपल्याला पण हा वेळ हवा. बरोबर. येस साखर मस्त छान पैकी असं सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि एकत्र करायचं आहे. आणि हे आता काय करायचं ग पुढे? मंद आचेवरती एकदम वाफा काढायच्या. हा बाकी झालं. मग शेवटी काजू आणि मनुके आपल्या आवडीने हवे तसे दाम काढून दे ना. मस्त. पण शक्यतो दोनच आहे. हा अशी मस्त वाफ काढलेली आहे. त्याच्यामध्ये हा मनुके. हा मनुके घालायचे असे मस्तपैकी भरपूर. आणि काजू वेलची पूड पण टाकतात सगळेजण, पण मी नाही. ते आपल्यावरती आहे, ज्यांना आवडत असेल त्यांनी घालू शकतात. घालतात सगळेजण, बरेच जण घालतात. हा मी नाही घालत. हा
प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते ना, त्या हिशोबाने ज्यांना आवडत असेल त्यांनी घाला. कोणाकोणाला केसर पण आवडत असेल तर केसरही घाला त्याच्यामध्ये छानपैकी. आता अजून एक वाफ काढायची आणि मग आपला प्रसाद तयार. हो. छान. आणि हा आपला प्रसाद व्यवस्थितपणे झालेला आहे. बरोबर आहे. हो. झाला रेडी झाला रेडी झाला. एकदम छान.